सर्व लाडक्या बहिणींची सर्वात मोठी चिंता आता मिटली। 1500 रुपयांबाबत सरकारचा थेट निर्णय आला आहे। नेमका निर्णय काय बघायला हवा। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना सध्या केवायसी करण्याचे आवाहन केले जात आहे। आता सरकारने या योजनेबाबत मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। या निर्णयानंतर आता लाडक्या बहिणींची चिंता मिटणार आहे। निर्णय काय आहे बघायला पाहिजे, त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे लाखो महिलांना लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात महिन्याला 1500 रुपयाची मदत पाठवली जाते। याच पैशाचा महिलांना चांगलाच आधार मिळतो। सध्या राज्य सरकारने सर्व लाभार्थी महिलांना ई-केवायसी करण्याचे आवाहन केले आहे। त्यासाठी संकेतस्थळीही देण्यात आले आहे। मात्र ही केवायसी करताना अनेक अडचणी येत आहेत। याच अडचणी दूर करण्यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न केले जात आहेत। असे असतानाच आता महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सर्वच लाडक्या बहिणींना महत्त्वाची माहिती दिली आहे। या माहितीनुसार आता राज्यभरातील लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे। आदिती तटकरे यांनी काय माहिती दिली बघू आपण। आदिती तटकरे यांनी सध्या सुरू असलेल्या केवायसी प्रक्रियेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये वेबसाईटमध्ये काही बदल होत आहेत, त्यामुळे वेळ लागत आहे। ज्या महिलेला पती आणि वडील नाहीत त्यांना केवायसी करता येत नाही, हीच अडचण लक्षात घेऊन आता संकेतस्थळावर महत्त्वाचे बदल केले जात आहे। या बदलामुळे आता सर्व लाडक्या बहिणींना ई-केवायसी करता येणार आहे। त्यासाठीच हे बदल केले जात आहेत असे या ठिकाणी आदिती तटकरे यांनी सांगितले आहे। संकेतस्थळी करण्यात येत आहे काही बदल। सध्या केवायसी करताना खूप अडचण येत आहे। या तांत्रिक अडचणीवरही तटकरे यांनी भाष्य केले आहे। महिलांना येत असलेली तांत्रिक अडचण लक्षात घेण्यात आले आहेत। सध्या संकेतस्थळात काही बदल करण्यात येत आहेत। हे बदल झाल्यानंतर कोणतीही अडचण येणार नाही, लगेच केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल असे आदिती तटकरे यांनी सांगितले आहे। सरकार केवायसीची मुदत वाढवून देणार का, असा महिलांकडून प्रश्न विचारला जात आहे। आपण बघूयात त्यावर सरकारने काय बोलले आहे। दरम्यान केवायसी करण्याची अंतिम मुदत 18 नोव्हेंबर 2025 आहे। त्यामुळे लवकरात लवकर ही केवायसी करण्यासाठी महिला प्रयत्नरत आहेत। सध्या संकेतस्थळात बदल करण्यात येत आहेत, त्यामुळे भविष्यात केवायसी करण्यासाठीची मुदत वाढवली जावी अशी मागणी केली जात आहे। ही मागणी राज्य सरकार मान्य करणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी बाकी आहे त्यांनी लगेच जाऊन ई-केवायसी करून घ्या। तुम्हाला पण काही तांत्रिक अडचणी येत असतील तर ती समस्या आदिती तटकरे यांनी मनावर घेऊन त्या वेबसाईटमध्ये संकेतस्थळावर बदल करणार आहेत। त्यामुळे आतापर्यंत ज्यांची ई-केवायसी बाकी आहे त्यांनी लगेच जाऊन ई-केवायसी करून घ्या। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा। आपल्या चॅनलवर जर काही कोण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका। व्हिडिओ लाईक केल्याशिवाय कुणीही जाऊ नका, चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवायही कुणीही जाऊ नका।